नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगली इच्छा पूर्ण करू. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर आता यंदा 2025 मध्ये लवकरच मल्हारी मात्रंड षडरात्रोत्सव ही सुरू होणार आहे. म्हणजे आपल्या खंडेराव महाराजांची नवरात्र ही सुरू होणार आहे. ही खंडे नवरात्र कधीपासून सुरू होणार आहे तर ही 21 नोव्हेंबर 2025 वार आहे शुक्रवार या दिवशी सुरू होणार आहे आणि चंपाषष्ठी आहे 26 तारखेला, वार आहे बुधवार या दिवशी आहे. म्हणजे 6 दिवसांचा असा हा कालावधी असतो. म्हणजे 21 ते 25 ही नवरात्र आहे आणि 6व्या दिवशी षष्ठी आहे. म्हणजे षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी असते 6व्या दिवशी. तर चंपाषष्ठीलाच आपल्याला बघा आपल्या खंडेराव महाराजांना आपले जे कुलदैवत आहे खंडेराव महाराज त्यांना आपल्याला नैवेद्यसुद्धा दाखवायला लागतो, तळी भरावी लागते, यासुद्धा सगळ्या आपल्याला गोष्टी कराव्या लागतात, सेवा कराव्या लागतात. आणि आपल्याला नैवेद्याला काय दाखवायचं असतं तर वांग्याचं भरीत, भाकर, कांद्याची पात, पुरणपोळीचा स्वयंपाक असं आपल्याला त्यांना दाखवायला लागतं. तर तुम्हाला मी सांगितलं की 21 तारखेला ही खंडे नवरात्र ही सुरू होणार आहे शुक्रवारी. तर त्या दिवसापासूनच बघा देवदिवाळी ही सुरू होते, म्हणजे देवांची दिवाळी ही सुरू होते असं असतं. आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपली जी दिवाळीचा फराळ असतो ना, करंजी, शंकरपाळी, लाडू वगैरे नाही का, तो सगळा दिवाळीचा फराळ त्यांना दाखवला जातो खंडेराव महाराजांना. असं तर संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, कुलदैवत आहेत खंडेराव महाराज, खंडोबा हे आपले वडील आहेत. जशी आपण आपल्या आई भगवतीची आपण सेवा करतो ना, पूर्ण वर्षभर आपलं चालू असतं आपल्या आई भगवतीची कुलदेवीची आपण सेवा करतो, त्याचप्रमाणे बघा छोटी मोठी सेवा आपण आपल्या वडिलांची म्हणजे आपले जे खंडेराव महाराज आहेत खंडोबा त्यांचीसुद्धा आपण केली पाहिजे, आपल्या वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. तर पूर्ण वर्षभर आपल्याकडनं ही सेवा होत नाही. फक्त चंपाषष्ठी आली का किंवा माही पूनम आली ना, माही पौर्णिमा, त्यावेळेस आपण सेवा करत असतो आपल्या खंडोबाची, आपल्या वडिलांची त्यांचीसुद्धा सेवा आपल्याकडनं होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कसं असतं ना, जरी तुमच्याकडनं होत नाही ना, पूर्ण वर्षभर जरी होत नाही ना, पण बघा आता आपण आपल्या आई भगवतीची सेवा करतो, दुर्गा सप्तशती ग्रंथ त्याचा आपण नित्यसेवेमध्ये आपण पठणसुद्धा करतो. आता बरेच जण करतात, बरेच जण नाही करत. तर म्हणजे प्रत्येकाच्या वेळेनुसार आपण आपल्या यथाशक्तीनुसार आपली आई भगवतीची सेवा करतो. पण आपण फक्त आईचीच सेवा करतो, आपल्याकडनं वडिलांची सेवा होते का? नाही होत. पण ती होणंसुद्धा महत्त्वाचं असतं. जसं संपूर्ण महाराष्ट्राची कुलदेवी असते ना, तसंच संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आहेत खंडोबा महाराज. तर आपण बघा पूर्ण वर्षभर कधी वर्षातनं आपण एकदा जातो का जेजुरीला, मानसन्मान करतो का? नाही करत. फक्त चंपाषष्ठी आली का आपण जेजुरीला जातो किंवा आपल्या जवळपास घराच्या कुठे खंडोबाचं मंदिर असेल तर तिथं आपण जातो, असं करतो. तर आपण असं वर्षातनं एकदा किंवा आपण समजा 2 वर्षांनी किंवा 3 वर्षातनं एकदा तरी आपण गेलं पाहिजे, आपल्या मूळ पीठावर गेलं पाहिजे, आपल्या जेजुरीला आपण गेलं पाहिजे. आपले कुलदेवत आहेत, आपले वडील आहेत, तिथे आपण त्यांना भेटायला गेलं पाहिजे, त्यांचं मान सन्मान सगळं आपण काही केला पाहिजे, नैवेद्य आपण बनवून नेला पाहिजे. असं आपल्याला सगळं करावं लागतं कुळाचार. सर्वात महत्त्वाचं ज्या घरामध्ये ज्या कुटुंबामध्ये बघा व्यवस्थित एकदम पद्धतशीरपणे कुलदेवीचा कुलदेवतांचा कुळाचार होतोय, सगळं मान सन्मान वर्षातनं एकदा होतोय, पितरांची सेवा होते, गुरूंची सेवा होते, त्यांच्या घरामध्ये कधीही कोणत्याही अडचणी निर्माण होत नाही, संकट येत नाही. त्यांचं सर्व कुटुंब व्यवस्थित असतं, त्यांचं सगळं व्यवस्थित, त्यांची प्रगती होते, सगळं व्यवस्थित चालतं, कोणतेही त्यांना संकट अडथळे हे निर्माण होत नाही. पण बघा आपल्याकडनं जर अशा काही गोष्टी होत नसतील तर ते आपल्यासाठी खूप वाईट आहे. त्या घरामध्ये एवढ्या समस्या असतात आपल्याला कळत नसतं. तर आपल्याला कोणी सांगितलं ना की ही सेवा करा, आपण ती करतो, ही करा तर आपण ती करतो. पण बघा आपलं कुठे चुकतं आहे आपण तो विचार नाही करत. तर प्रत्येकाला असं वाटतं की माझा संसार हा सुखाचा झाला पाहिजे, माझी मुलं चांगल्या नोकरीला लागली पाहिजे, माझ्या मुलांची प्रगती व्हावी, माझ्या नवऱ्याची प्रगती व्हावी, मलासुद्धा संतानप्राप्ती व्हावी, माझं घर हे गोकुळासारखं असावं, असं प्रत्येकाला आशा असते, प्रत्येकाला असं वाटतं, साहजिकच आहे असं वाटणं. तर बघा पण कसं असतं ना, आपल्याकडनं काही गोष्टी चुकीच्या होतात. वर्षभरातनं आपण एकदाही आपल्या कुलदेवीला जात नाही. घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपलं कुटुंब चांगलं नसेल, म्हणजे घरामध्ये सतत कटकटी असतील, भांडणं असतील, क्लेश असेल नाही का, कोणाचं कोणासोबत पटत नसतील, नवरा बायकोशी बोलत नाही किंवा मुलं आपल्याशी बोलत नाही, वडिलांचं आणि मुलांचं भांडणं होतं आहे सारखं सतत, कामामध्ये सुद्धा तुम्हाला अडथळे येतात आहे, तुमची प्रगती होत नाही आहे, कोणतंही काम असं सक्सेस होत नाही आहे. जर असा विचार केला की हे काम करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी ते काम होतच नाही, तर असे काही अडथळे असतात.
का असे अडथळे असतात आपल्याला आपल्या जीवनामध्ये? कारण आपली कुठेतरी आपल्या कुलदेवीची सेवा होत नाही, आपण कुलदेवीला जात नाही, मानसन्मान करत नाही, कुलदेवतांनासुद्धा आपण जात नाही, मानसन्मान त्यांचा करत नाही, आपण आपल्या पितरांची सेवा होत नाही, आपल्याकडनं आपल्या गुरूंची सेवा होत नाही, आपल्याकडनं काहीच व्यवस्थित होत नाही. त्यामुळे अशा काही गोष्टी असतात तर त्या आपल्या आयुष्यामध्ये उद्भवतात, हे याचं कारण असतं. तर प्रत्येकाला आपल्याला असं वाटत असतं की माझा संसार हा सुरळीत चालावा, माझ्या मुलाची प्रगती व्हावी, अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागावं, माझ्या मुलाचं लग्न व्हावं, माझ्या मुलाला संतानप्राप्तीचा योग यावा, लग्न जुळावं, म्हणजे आपल्या अशा बऱ्याच गोष्टी असतात. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? आपल्याला योग्य पद्धतशीरपणे आपल्याला आपल्या देवांची, आपल्या गुरूंची, परत आपल्या कुलदेवीची, कुलदेवतांची, आपल्याला पितरांची सगळी सेवा करावी लागते व्यवस्थित पूर्ण वर्षभर. तेव्हा आपलं सगळं व्यवस्थित चालतं कुटुंब, हे याचं कारण असतं. नंतर काही घरामध्ये बघा आजारपणसुद्धा येत असतं, एक झालं का एक प्रॉब्लेम येतच राहतात, काही केल्याने सॉल्व्ह होत नाही. तर ही सुद्धा कारणं असतात. तर आपण आहे ना पूर्ण वर्षभर असं व्यवस्थित करत राहिलो, कुलदेवतांची सेवा, कुलदेवीची सेवा, पितरांची सेवा आणि आपल्या गुरूंची सेवा, तर आपल्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं होतं. तर आता आपल्याला खंडे नवरात्र आहे, तर आपल्याला सेवा करायची आहे आपल्या खंडोबा महाराजांची. तर सेवा अशी कोणती करायची? तर बघा श्री मल्हारी सप्तशती, बघा हा आहे ग्रंथ, श्री मल्हारी सप्तशती ग्रंथ. तर ही सेवा आपण जर केली तर आपल्याकडनं आपल्या कुलदेवीची, कुलदेवतांची आपल्याकडनं सेवा होणार आहे, आपल्या वडिलांची सेवा होणार आहे आपल्याकडून. तर आपण ही सेवा वर्षभर करत नाही, वर्षातनं एकदाच करतो. त्यामुळे बघा आपण सगळ्यांनी करायचीच आहे, लक्षात घ्या. आता जे भक्त करतात ना मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण, त्यांना माहीत आहे. पण जर तुमच्याकडे हा ग्रंथ नसेल तर हा ग्रंथ तुम्हाला कुठे मिळेल तुम्हाला सांगते मी. तर हा आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जाईल. हा दिंडोरी प्रणीत सेवा मार्गामधला आहे हा ग्रंथ. तर असं तुम्हाला आणायचं आहे, तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर तुम्ही घेऊन या. त्यासाठीच मी हा व्हिडिओ लवकर केलेला आहे तुमच्यासाठी. तर आपल्याला या ग्रंथाचं असं पारायण करायचं आहे. तर हे पारायण आपण किती करायचे? तर या श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचं पारायण आपण बघा 14 करू शकतो किंवा 28 करू शकतो. आणि बघा जर सगळ्या कुटुंबाने जर तुम्ही केलं तर अतिशय उत्तम आहे, पण किंवा घरातल्याच कोणीतरी एखाद्याने केलं तरी चालेल, असं काही नाही. तर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही 14 करा किंवा तुम्ही आहे ना 28 पाठ करा. आणि जर नाही शक्य झालं तर फक्त आपलं 5 करा, 7 करा किंवा 11 करा. आणि जरी आता किती 21 तारखेपासून आहे नवरात्र सुरू होणार आहे, खंडे नवरात्र 21 नोव्हेंबरपासून, आणि 26लाही चंपाषष्ठी, म्हणजे 21 ते 25पर्यंत सुद्धा तुम्ही करू शकता किंवा 21 ते तुम्ही 26 तारखेपर्यंत म्हणजे चंपाषष्ठी आहे तोपर्यंत सुद्धा तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्ही 5 करा, 7 करा, 11 करा, तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही करा. आणि जरी तुमच्याकडनं शक्य झालं नाही 5, 7, 11 असे शक्य नाही झालं तर फक्त एकच करा. तर हा ग्रंथ बघा अतिशय खूप प्रभावी आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते आपल्याला ही सेवा करायचीच आहे. बघा लक्षात घ्या, तुमच्याकडनं जरी शक्य झालं नाही तर एक तरी पारायण नक्की करा, तुम्ही पण करा. आणि तुम्हाला सांगते आता आपल्याला कुठून सुरुवात करायची आहे ते सांगते. याच्यात सगळं लिहिलेलं आहे तरी मी तुम्हाला सांगते. तर सुरुवात कशी करायची? आपल्याला पहिलं श्री स्वामी स्तवन बोलायचं आहे, नित्यसेवेच्या पोथीमध्ये आहे आणि याच्यात पण दिलेलं आहे. याच्यात बघा इथे सगळी ही सेवा दिलेली आहे. तर आपल्याला पहिलं श्री स्वामी स्तवन बोलायचं आहे, नंतर आपल्याला मल्हारी कवच बोलायचं आहे, नंतर आपल्याला मल्हारी हृदय स्तोत्र बोलायचं आहे, मल्हारी अष्टक बोलायचं आहे, नंतर मल्हारी मातरंडाचा मंत्रजप करायचा आहे. मंत्रजपमध्ये सुद्धा बघा खूप प्रचंड अशी ताकद आहे. मल्हारी मंत्रजप जो आहे त्याच्यामध्ये ताकद आहे, तुम्ही नक्की बोला, पठण करा. आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला मल्हारी स्तोत्र आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे. नंतर मग मल्हारी सप्तशती अध्याय 1 ते 14 असं तुम्हाला पठण करायचं आहे. तर या ग्रंथामध्ये 1 ते 14 अध्याय आहेत. तर 1 ते 14 ते तुम्हाला पठण करायचे आहेत. नंतर तुम्हाला क्षमा प्रार्थना स्तोत्र बोलायचं आहे. नंतर तुम्हाला काय करायचं? आपल्या खंडेरायांची आरती घ्यायची आहे. असं एवढं करायचं आहे बस, बाकी काही नाही. तर तुम्हाला बघा, तर तुमच्या याच्यानुसार बघा तुम्ही कधी करू शकता, म्हणजे सकाळी करा, दुपारी करा किंवा संध्याकाळी करा, अगदी रात्री जरी केलं तरी चालणार आहे. तर बघा आरती पण करायची आहे, लक्षात घ्या, विसरू नका. आपल्याला हा ग्रंथ ज्यावेळेस आपण पठण करू, पारायण करू, तर त्यावेळेस आपल्याला आरतीसुद्धा शेवटला करायची आहे. आणि संकल्पयुक्त ही सेवा तुम्हाला करायची असेल तर करू शकता. तर बघा 1 ते 14 अध्याय आहेत, म्हणजे हा ग्रंथ तुम्ही पूर्ण पठण कराल पूर्ण, त्यावेळेस तुमचं एक पारायण होणार आहे. तर असं तुम्हाला तुमच्या याच्यानुसार करायचं आहे. तुम्ही 1 करा, 3 करा, 5 करा, 7 करा, 11 करा, तुम्हाला जेवढे होईल तेवढे करा. आणि जरी नाही शक्य झाले तर फक्त एकच करा. पण एक कसं करायचे तुम्ही? तर 21 नोव्हेंबरला तुम्हाला सांगितलं की नवरात्र, खंडे नवरात्र ही सुरू होते. तर 21 तारखेपासून तुम्ही 3 अध्याय पठण करा. 21 तारखेला 3 अध्याय पठण केले, मग तुम्ही 22 तारखेला 4था अध्याय पठण करा.
4, 5, 6 असं पठण करायचं, म्हणजे याप्रमाणे. आणि मासिक धर्मामध्ये बघा ही सेवा करता येणार नाही, लक्षात घ्या. घरामध्ये दुसरं कोण असेल करायला तर त्यांच्याकडनं ही सेवा करून घ्या, वाचन करून घ्या. आता या ग्रंथाची नियम अटी काय आहेत ते सांगते. तर बघा, आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचं आहे. 6 दिवस तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे, लक्षात घ्या. घरामध्ये कोणी खात असेल तर कृपया तुम्ही त्यांना सांगा की खाऊ नका. तर तुम्ही त्यांना सांगायचं आहे की आपली सेवा चालू आहे, त्यामुळे हे 6 दिवस तरी तुम्ही खाऊ नका. जशी आपली शारदीय नवरात्र सुरू असते बघा, 9 दिवस नवरात्र असते, त्यावेळेस आपण खातो का? नाही खात, कारण आपल्याकडनं आपल्या आई भगवतीची आपल्याकडनं सेवा होत असते सुंदर. तसंच आपल्याला आतासुद्धा ही सुंदर प्रभावी सेवा करायची आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते बघा, खंडोबाची नवरात्र ही सुरू होणार आहे आता, खंडे नवरात्र. त्यामुळे कृपया आपल्याला मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. मांसाहार, मद्यपान वर्ज्य करायचं आहे. आणि परान्नसुद्धा वर्ज्य करायचं आहे, लक्षात घ्या. परान्न कुठे म्हणजे असं कुठे खायचं प्यायचं नाही, कारण आपण पारायण करणार आहोत, आपण सेवा करणार आहोत एवढी सुंदर. त्यामुळे शक्यतो परान्न वर्ज्य करायचं आहे. आणि ब्रह्मचर्य तुम्ही जरी नाही पाळली तरी चालेल, पण मी म्हणते तुम्ही जर संकल्पयुक्त जर सेवा केली ना, तर बघा आपण पूर्ण वर्षभर करत नसतो ही सेवा, पण आता फक्त 6 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. त्यामुळे जर तुम्ही ब्रह्मचर्य पाळली तर अतिशय चांगलंच आहे. तर ब्रह्मचर्य तुम्ही पाळा, मी तर सांगते तुम्हाला, कारण आपल्याला ही प्रभावी सेवा करायची, आपल्या वडिलांची, आपल्या कुलदेवतांची सेवा करायची आहे. त्यामुळे ब्रह्मचर्य तुम्ही पाळा 6 दिवस, चंपषष्ठीपर्यंत. आता बऱ्याच ठिकाणी आहे ना बघा, आपण कसं शारदीय नवरात्रीला आपण घटस्थापना करतो, आई भगवतीची सेवा करतो ना, घट मांडतो कुलदेवीचा. तसंच बघा आता बऱ्याच ठिकाणी आहे ना खंडे नवरात्र ही साजरी करतात, म्हणजे घटस्थापना करतात. म्हणजे आमच्याकडे ही पद्धत नाही आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही करू शकता. आता बऱ्याच ठिकाणी ही पद्धत आहे, म्हणजे घटस्थापनाही करतात खंडे नवरात्राची. तर घरातल्या कुलस्त्रीने म्हणजे घरातल्या लक्ष्मीने आहे ना कुलदेवीची सेवा जर केली तर अतिशय उत्तम. कुलस्त्रीनेच करायची असते कुलदेवीची सेवा, पण जे आपले कुलदेवत असतात त्यांची सेवा मात्र आपल्या घरातल्या पुरुषांनी करावी असं असतं. आणि त्यांनी रविवारी उपवास करावा घरातल्या कर्त्या पुरुषांनी. का? कारण खंडेराव महाराजांचा हा वार असतो, रविवार हा खंडोबाचा वार असतो. त्यामुळे घरातल्या कर्त्या पुरुषांनी उपवास केलाच पाहिजे असं असतं. कारण मंगळवार हा आपण कुलस्त्री आपण करत असतो, आपण महिला आपल्या कुलदेवीचा मंगळवार आपण करतो, त्याचप्रमाणे घरातल्या कर्त्या पुरुषांनी रविवार हा केला पाहिजे. पण शेवटी ज्याची त्याची इच्छा असते. आता काही कारणास्तव घरातल्या कर्त्या पुरुषाला जमत नसतं, जॉब असतो, बरीच अशा काही गोष्टी असतात, तर आपणच सगळ्या महिला आपण सेवा करत असतो. पण काही हरकत नाही बघा, ज्यांना शक्य होतं ते करतात, ज्यांना शक्य होत नाही तर सगळं काही घरातल्या आपण महिलाच करतो. तर असं काही नाही बघा, शेवटी परमेश्वराला पण माहीत आहे, कारण परमेश्वरसुद्धा सगळं आपल्या मनातलं जाणतात गोष्टी. तर ही सेवा कोणी करावी तर कोणी करू शकतं, स्त्री पुरुष मुलगा मुलगी असं काही नाही, कोणी करावं आणि कोणी नाही करावं. तुम्हाला सांगते बघा, तुम्हाला जसं वाटलं माझा नवरा ही सेवा करू शकतो का, तर हो करू शकतो. तुमचा मुलगासुद्धा ही सेवा करू शकतो. आणि बघा, जरी तुम्हाला असं वाटलं ना की आता आम्हाला दर रविवारी हा ग्रंथ पठण करायचा आहे, कारण खंडोबाचा वार असतो रविवार, तर आपला मुलगा किंवा आपल्या घरातला जो कर्ता पुरुष आहे त्याने जरी या ग्रंथाचं पारायण केलं, पूर्ण हा ग्रंथ एक पठण जरी केला आणि जरी उपवास केला ना, तर बघा अतिशय उत्तम आहे. कारण हा ग्रंथ साधासुद्धा नाही आहे. आपल्याकडनं आपल्या वडिलांची, आपल्या कुलदेवतांची सेवा होणार आहे आपल्याकडनं, आणि त्यांची कृपादृष्टी तुमच्या कुटुंबावर राहणार आहे, हे याचं कारण आहे. त्यामुळे सांगते, जर घरातल्या कर्त्या पुरुषाने किंवा तुमच्या मुलाने जर हे केलं, हा ग्रंथ पठण केला तर अतिशय उत्तम आहे. पण जरी नाही शक्य असेल तर घरातल्या कुलस्त्रीने केलं तरी चालणार आहे. आणि बघा, शक्यतो तुम्हाला सांगते, आपल्या घरामध्ये सुद्धा दर पौर्णिमा, जी महिन्यातनं एकदा पौर्णिमा येते ना, त्या पौर्णिमेला सुद्धा आपण तळी भरायला पाहिजे आपल्या घरामध्ये. किंवा तुम्ही रविवारी सुद्धा जाऊन खंडोबाच्या मंदिरामध्ये अशी तळी भरू शकता. असं नाही की सणवार आलं म्हणजे तेव्हाच करायचं का, असं नाही. आपण इतर वेळेस सुद्धा करू शकतो, पण तेवढीच आपली इच्छाशक्तीसुद्धा हवी आपल्याला. बघा, कोणतीही आपण सेवा जरी केली ना, निस्वार्थपणाने आपण सेवा केली ना, तर भोळी भक्ती देवालाही अतिशय प्रिय आहे. आणि बघा, पूर्ण वर्षामध्ये ना, म्हणजे 365 दिवस असतात, त्या दिवसांमध्ये पूर्ण 1 वर्षामध्ये आपल्याकडनं या ग्रंथाचं 108 पारायण जर झालं तर अतिशय उत्तम, खूप छान. कारण आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबावर कधी वाईट संकट अशी निर्माण होत नाही असं असतं. तर त्यामुळे तुम्हाला सांगते मी, अतिशय खूप हे प्रभावी दिवस आहेत. 6 दिवस, 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबरला चंपाषष्ठी आहे, लक्षात घ्या. तर या संदर्भात तुम्हाला अजून माहिती येईलच लवकरच. तर तुम्ही ही सेवा नक्की करा. तर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला या खंडे नवरात्रीमध्ये कोणती अशी सेवा करायची प्रभावी, तर तुम्ही नक्की करा. आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल, तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, तर मी रिप्लाय तुम्हाला देईल.
तर आजच्यासाठी फक्त इतकंच. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा तरी, तर आपल्या व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा, व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि कमेंट अजून केली नसेल तर कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपले स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथंच थांबते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.